हरवून टाकलेली व्यवस्था बदला. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या घटनेवर दमानिया यांची प्रतिक्रिया. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजेंचा काँग्रेसवर घणाघात. राज्यातील सरकार छत्रपतींचा अपमान करणारं, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसलेंनी राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. उदय सामंतांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपली. काल आलेल्यांकडून कोकणात दंगली घडवण्याचा प्रयत्न. राऊतांकडून सामंतांचं कौतुक, तर नाव न घेता राणेंवर हल्लाबोल. काही लोकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न. राज्य नष्ट करण्यासाठी काही लोकांना भाजपमध्ये पाठवलंय का? मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर हे सहन कसं करता? राऊतांचा फडणवीसांना सवाल. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अभिमान व्यक्त केलेला. तुम्ही बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? खासदार नरेश मस्केंचा संजय राऊतांना सवाल. 400 वर्षांपूर्वीची कबर खोदायला निघाल्यात. महाराष्ट्रातील 3000 शेतकऱ्यांचा आत्महत्या दिसत नाहीत का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. संजय राऊतांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. संजय शिरसाडांचं प्रत्युत्तर. तर काँग्रेसचे पाय चेपायचे नवे उद्योग यांनी सुरू केले. शिरसाडांची राऊतांवर टीका. नरेश मस्केंकडून जितेंद्र आव्हाडांचा जितू मिया असा उल्लेख. आव्हाडांनी औरंगजेब हे त्यांचं दैवत असल्याचं मान्य केलंय. नरेश मस्केंची टीका. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी तीव्र. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल उद्या राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटलांची औरंगजेबच्या कबरीसंदर्भात प्रतिक्रिया. सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हा. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही. हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका. उदोजी राजे भोसलेंचं कोल्हापूर पोलिसांना पत्र. शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार हारून खान यांच्या आमदारकीला आव्हान. हारून खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारतीय लबेकरांचा आरोप. हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ती आमची इच्छा. राज्यानं दादांच्या पाठीशी उभं राहावं. बाबासाहेब पाटलांनंतर कोकाटेंकडूनही दादांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त. रस्ते काय हवेत बनणार का? रस्ते आणि पाटबंधारे प्रकल्पांना जमीन तर लागणारच. शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधावर कृषीमंत्री कोकाटेंची प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीच्या जय शिवराय संकल्पनेचं चंद्रकांत पाटलांकडून स्वागत. धर्म उपासनेशी नव्हे तर संस्कृतीशी जोडलेला. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. रावसाहेब दानवे किती रंग बदलतात हे जालनाकरांना चांगलं समजलंय. काँग्रेस खासदार कल्याण काळेंची टीका.